इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। जळगावच्या गुन्हेगारी नकाशावर आकाश उर्फ टपऱ्या युवराज कोळी खून प्रकरण हा एक धक्कादायक बिंदू ठरला। कारण हा खून झाला तो किरकोळ वादातून, आणि हीच गोष्ट शहरात नव्या प्रश्नांना जन्म देते। किरकोळ वाद इतका पेटतो तरी कसा, आणि नागरिकांमध्ये एवढी भीती का निर्माण झाली होती? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अटकेत असलेल्या तिन्ही मुख्य आरोपींची शनीपेठ परिसरातून पोलिसांनी काढलेली धिंड ही फक्त कारवाई नव्हती, तर ती संदेश देणारी रणनीती होती। धिंड म्हणजे केवळ आरोपींची जाहीर अवहेलना नाही, ती समाजाला दिलेली 2 स्तरांवरील सूचना असते। पहिली, गुन्हेगारांसाठी की दहशतीच्या आधारे राज्य करणं इथे शक्य नाही, आणि दुसरी, सर्वसामान्यांसाठी की कायदा अजूनही आपल्यासाठी जागा आहे। या प्रकरणात 9 नोव्हेंबरला झालेला खून आणि त्यानंतर अल्पावधीत तिन्ही आरोपींना जेरबंद करणं, मग त्यांच्या राहत्या परिसरातून आणि शनीपेठ हद्दीतील रस्त्यांवरून केलेली धिंड हे दाखवते की पोलीस विभाग आता रिॲक्टिव्ह पासून प्रोॲक्टिव्ह मोडमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे। जळगावसारख्या वाढत्या शहरात गुन्हेगारी फक्त हत्यांपुरती मर्यादित राहत नाही, ती दहशतीच्या मानसशास्त्रामुळे वाढते। आरोपींची धिंड काढून पोलिसांनी नेमकं ह्याच मानसशास्त्राला धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे। आता प्रश्न असा, ही कारवाई शहरात दीर्घकालीन सुरक्षितता निर्माण करेल की हा फक्त सध्याच्या दबावाचा प्रतिसाद? जळगावमध्ये पुढील काही दिवसात गुन्हेगारीची पातळी आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया यावर याच उत्तर सापडणार आहे। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।